नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल उंडा. तर काही ठिकाणी नागपंचमीला नैवेद्यासाठी हा उंडा बनवला जातो. बनवायला अगदी साधा सोपा आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील इतका तो चवीला अप्रतिम लागतो. छान मऊसूद आणि जाळीदार बनला जातो. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये वाटीने ते 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटीभर इथं मी गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आणि दूध व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेऊया. आता हे मिश्रण असंच बाजूला ठेवून तुम्हाला इथे दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणी वापरला तरीही चालेल. आता एकीकडे गॅसवरती कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी तूप घातलेला आहे. तूप विरघळल्यानंतर सेम वाटीने इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. मंद आचेवर आपल्याला छान असा रवा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी रवा जो आहे तो भाजला गेलेला आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे गव्हाचं पीठ. तर इथे मी अगदी पाव वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तेही आपण या रव्यासोबतच छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी पिठाचा छान खमंग वास सुटला पाहिजे असं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळानंतर इथं तुम्ही पाहू शकता पीठही छान असं भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा चून घेतलेला आहे. इथं मी खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. तुम्ही जरी खोवून घेतलं तरीही चालेल. तर आता खोबरंही छान असं परतत राहून भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी एका छोट्या वाटीने पाव वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्या पांढरे तीळही ह्या सर्व मिश्रणासोबतच आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मिश्रण छान असं भाजलं गेलेलं आहे पहा. आता आपण हे मिश्रण जे आहे ते असंच बाजूला ठेवून व्यवस्थित गार करून घेऊया. आता मिश्रण गार होतं आहे तर दुसरीकडे इथं आपण पूर्वतयारी करून घ्यायची आहे. ती म्हणजे इथं मी केक टीन घेतलेला आहे. तुम्ही कोणताही डबा किंवा पातेलं घेतलं तरीही चालेल. त्याला थोडंसं तेल व्यवस्थित असं तळाला लावून घेऊया. सर्व बाजूला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे. त्यानंतर इथं मी बटर पेपर घेतलेला आहे. तर तोही व्यवस्थित असा बटर पेपर ह्या केक टीनला लावून घेतला आणि वरच्या साईडनेही थोडंसं इथं मी तेल लावून घेतलेलं आहे. तेही व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आता आपण ही पूर्वतयारी झालेली आहे. आता दुसरीकडे जे मिश्रण गार करण्यासाठी ठेवलं होतं तर तेही व्यवस्थित गार झालेलं आहे. आता आपण सुरुवातीला जे दूध आणि गुळाचं मिश्रण बनवलं होतं तर ते आपल्याला ह्या रव्यामध्ये थोडं थोडं घालत व्यवस्थित असा हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं मिश्रण घालत सर्व रवा व्यवस्थित असा भिजवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे छोटा पाव चमचा हळद आणि चिमूटभर मीठ. इथे मी रंगासाठी हळद वापरलेली आहे. तुम्ही नाही वापरलात तरीही चालेल. त्यानंतर अर्धा चमचा घातलेला आहे वेलची पूड आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर असेल तर थोडंसं जायफळ खिसून टाका. त्यानेही अप्रतिम चव येते. तर आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर पुन्हा इथे मी थोडंसं मिश्रण दुधाचं ॲड केलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित फेटून घेतलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते तयार आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे. तर इथे मी एक 10 मिनटं छान असं हे मिश्रण फुलासाठी बाजूला ठेवलं होतं. आता पुन्हा ते घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा एवढा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे जेणेकरून आपण जो उंडा बनवणार आहोत तो छान असा जाळीदार बनला जाईल. तर या पद्धतीने व्यवस्थित असं हे सर्व मिश्रण फेटून घेतल्यानंतर आता हे मिश्रण आपण केक टीनमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व मिश्रण केक टीनमध्ये काढल्यानंतर व्यवस्थित असं ते थोडंसं हाताने टॅप करून घ्यायचं आहे. तर हा उंडा आपण कढईमध्ये बनवणार आहोत. तर हे मिश्रण बनवायच्या अगोदरच इथे मी एका कढईमध्ये एक स्टँड ठेवून कढई छान अशी प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती. ते त्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि आता आपल्याला हा केक टीन जो आहे तो कढईमध्ये व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून
आपल्याला सुरुवातीला 5 मिनटं मोठ्या ह्याच्यावरती आणि त्यानंतर मीडियम आणि मंद गॅसवरती आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनटं हा उंडा जो आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता जवळजवळ अर्ध्या तासानंतर मी झाकण काढून याच्यामध्ये मधोमध टूथपेस्ट घालून बघितलेली आहे, तर छान असा उंडा शिजला गेलेला आहे. आता हा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला केक टीनमधून हा उंडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला त्याच्या कड्या ज्या आहेत त्या चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर वरच्या बाजूला एक प्लेट ठेवून आपल्याला हा उंडा जो आहे तो व्यवस्थित असा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अगदी छान असा अलगद हा उंडा जो आहे तो निघालेला आहे. आता हा जो बटर पेपर आपण घातला होता तर तो काढून घेऊया. तर या पद्धतीने व्यवस्थित असा हा बटर पेपर इथं काढून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख जाळीदार आणि चवीला अप्रतिम असा लागणारा हा उंडा इथे म्हणून तयार झालेला आहे. तर आता आपण हा उंडा कट करून पाहूया. तर कट करण्यासाठी इथे मी चाकू घेतलेला आहे. अगदी हलक्या हाताने कट केला तरीही अगदी व्यवस्थित तो कट झालेला आहे आणि छान असा जाळीदार हा उंडा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओसाठी लाईक करा आणि चॅनलला हाईप करा आणि तुम्ही हा उंडा नक्की ट्राय करा. धन्यवाद.